आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षात 900 झाडांची लागवड करून संवर्धन करण्यात आले। ग्रंथालयाच्या आवारात लावलेल्या कदम झाडाचा 3रा वाढदिवस आणि 200 नारळ रोपाचे वाटप विद्यार्थी ग्रामस्थांना करण्यात आले। ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसत असताना गावातच झाडाचे जतन करण्याचा वसा घेतल्याची माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी यांनी दिली आहे। निश्चितच या ठिकाणी आज जो ग्लोबल वॉर्मिंगमुळे मोठा पर्यावरणाला आपल्या ऱ्हास झालेला आहे होतोय तो कुठेतरी आपल्या ग्रामीण भागातून सुरुवात होऊन तो थांबावा यासाठी आम्ही हा छोटासा उपक्रम रत्नेश्वर ग्रंथालयाच्या माध्यमातून करतोय। आणि यामध्ये आमचं उद्दिष्ट असं आहे की दरवर्षी आम्ही काही ना काही प्रमाणात ते वृक्ष देतो, पण ती नुसती वृक्ष देऊन आम्ही थांबत नाही, तर त्याचं संगोपन कसं होतंय, त्या संगोपनामध्ये त्या लोकांनी ते घेतलेलं वृक्ष लावलंय की नाही किंवा किती जपणूक झाली याची पण आम्ही खात्री करतोय। आणि ती खात्री केल्यानंतर त्यांना एक वृक्षमित्र सन्मान हा पण आपण या ठिकाणी आज देतोय। आणि या पद्धतीने आम्ही सातत्याने गेली 3 वर्ष हे कार्यक्रम राबवतोय। पर्यावरणाबरोबरच आपण ज्ञानाचा दिवा हा अखंड राहण्यासाठी या विद्यार्थ्यांना आपण पुस्तक देतोय की जेणेकरून त्यांनी आज मोबाईलच्या या क्रांतीमध्ये सुद्धा हे वाचन करावं। कारण वाचन संस्कृती आज थोडीशी लोप पावताना आपल्याला दिसते, परंतु ती जर टिकवायची असेल तर या विद्यार्थ्यांना आत्तापासूनच कुठेतरी एक अर्धा तासाची 20 मिनिटाची सवय लावली पाहिजे। या भावनेतनं आम्ही एका वृक्षाबरोबर एक झाड, आपण एका वृक्षाच्या रोपाबरोबर एक पुस्तक आपण त्यांना या ठिकाणी देतोय। एक झाड एक पुस्तक हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला। पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना श्री रत्नेश्वर ग्रंथालय छोटेसे योगदान देत आहे। आम्ही झाड देऊन थांबत नाही, तर झाडाचे संगोपन नीट होत आहे की नाही याची माहिती आणि फोटो घेऊनच वृक्षमित्र सन्मानही देत आहोत असे सांगण्यात आले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार एक झाड आईच्या नावे ही संकल्पना घेऊन झाडांना घरातील दिवंगत व्यक्तींची नावे देण्यात येतात। ग्रंथालयाच्या आवारात ॲडव्होकेट NP सांबरे यांच्या स्मरणार्थ नारळाचे झाड उमेश कुलकर्णी यांच्या हस्ते लावण्यात आले। तसेच ज्यांना गेल्या वर्षी झाड दिली होती अशा 40 वृक्षमित्रांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत आहे, त्यामुळे आज झाडासोबतच विद्यार्थ्यांना एक वाचनीय पुस्तक भेट देण्यात आले। या प्रसंगी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली आहे। पुस्तके आणि वृक्ष हे समाजाचे अमूल्य धन आहे, त्याची मी सदैव जाणीव ठेवेन। एक झाड लावूया, पर्यावरण वाचवूया, या पुस्तक वाचूया, ज्ञानदीप लावूया हा संदेश देण्यात आला। यंदा नारळाची रोपे देण्यात आली आहेत। श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आलाय। ही रोपे लोक जगवतील का असा प्रश्न विचारला जातो, पण रत्नेश्वर ग्रंथालयाचे याकडे विशेष लक्ष असते, त्यामुळे झाडांची निगा राखण्यासंबंधी सूचना दिल्या जातात। आगामी काळात लागणारे खत पाणी आणि अन्य मार्गदर्शनही केले जाईल अशी ग्वाहीही उमेश कुलकर्णी यांनी दिली। या कार्यक्रमासाठी सरपंच अमर रहाटे, उपसरपंच सौ ऋतुजा कुलकर्णी, रत्नागिरीच्या नगरसेविका सौ मेधा कुलकर्णी, श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत देसाई, उपाध्यक्ष अविनाश जोशी, तंटामुक्ती अध्यक्ष विजय निवेंडकर, सोसायटीचे सचिव सुनील लोगडे, दीपक जाधव, ग्रंथालयाचे चिटणीस मुकुंद जोशी, उपाध्यक्ष विलास पांचाळ, ग्रंथपाल केशव कुलकर्णी, संचालक प्रशांत रहाटे, विश्वास धनावडे,
अनंत जाधव, सौ स्मिता कुलकर्णी, अविनाश लोगडे, अन्वी वारसे, ग्रामपंचायत सदस्या सौ वैष्णवी धानावडे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय गायकवाड, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ढापरे, अंगणवाडी सेविका, ओरी गावातील ग्रामस्थ शंतनू देसाई, राजेंद्र डाफळे, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी येथील भाजपचे नेते आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते उमेश कुलकर्णी यांनी आपला वाढदिवस कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता झाडे लावा झाडे जगवाचा फक्त संदेश देत स्वतः झाडे लावून अगदी साधेपणाने साजरा केला. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.